नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय नो थोडं बॅकग्राऊंड नॉईज आहे, पण प्लीज इग्नोर करा. तर आज गुढीपाडवा आहे. तुम्हाला सगळ्यांना आपल्या हिंदू नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला हे नवीन वर्ष खूप छान जावं अशी माझी तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना आहे. तर आमची पूजा वगैरे सगळं आवरलं आहे. हा असा माझा काहीसा लुक होता. मी मोठी पोते घातली होती, बट ती आता काढून ठेवली आहे. सखीला ड्रेस अजिबात सहन नव्हता होत, म्हणजे तिला खेळायचं होतं, त्यामुळे सगळं खूप पटपट केलं. त्याच्यामुळे खूप फोटो व्हिडिओ पण नाही काढले आम्ही, बट असा काहीसा माझा लुक होता. आणि आज आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक नाही आहे, आज साधी श्रीखंड पुरी वगैरे आहे. तर बघत अजून दिवसभरात काय काय होतं. आमची गुढी पण दाखवते. गुढीसाठी छान छान नवीन साडी नेसवली आहे मी गुढीला, हे बघा. आणि चलो स्टे ट्यून, पुढे दिवसभरात काय काय होतं तुम्हाला सगळंच दाखवते. तर सगळा स्वयंपाक झाला, याच खुशीत मी होते. मी विसरून गेली होती की आपल्या गरम गरम करायच्या ज्या पुऱ्या आहेत त्या बाकी आपण फक्त नैवेद्याच्या केल्या आहे. सो आता ते मी फुल जेवायच्या ह्याच्यात होती की आता जेवायला बसू. त्यात झालं असं की आमच्या कामाला मावशीने आज पुन्हा सुट्टी मारली आणि आज माझ्याकडे ॲक्च्युली खूप भांडे. त्या चक्कर येऊन पडला की समथिंग काहीतरी झालं, त्याच्यामुळे त्या पण नाही आहे. सो डबल काम. आता मला असं वाटलं तर मस्त खाऊन असं श्रीखंडपुरी खाऊन आराम करू, अब तो डबल काम आहे. आणि बाय निखिल मला मदत करतोय आणि सखी पण मला मदत करते, बट सखी नंगू पुंगू बसली म्हणून मी काही घेत नाही. ती पण माझ्यासोबत पुऱ्या लाटते आणि पापा पुऱ्या तळतोय. पापाला पण नाही घेत मी. तर सकाळी पण मी थोडंफार शूट केलं होतं जे मी विसरून गेली होती. तर ही साडी आहे ना, ही निखिल मला बघायला आला तेव्हा नेसलेली साडी. मी तर लकी साडी आहे माझ्यासाठी ही. तर आज पण मला तसं सरप्राईज मिळालं आहे, ते तुम्हाला पुढे कळेलच. पण त्यासाठी म्हणजे मी सकाळी ही साडी नेसलेली होती. माझं सगळं नैवेद्य पाणी करायसाठी म्हटलं लगेच नवीन साडी नेसून ती माझ्याकडनं खराब होऊनच जाते. त्यापेक्षा मी जुनी साडी नेसून सगळं आवरलं. तोपर्यंत आज निखिलकडे होते देवपूजा करायचं काम. सखी मॅडम पण आज लवकर उठल्या होत्या आणि ती तर डायरेक्ट पुजाऱ्यासारखी जाऊन बसत होती की बाई मी सांगेल तसंच करायचं. तर ती इथे छानशी पूजा करत होती पापासोबत आणि ती एक्झॅक्ट कॉपी करते. मला खूप आवडतं की तिला ही देवपूजा खूप आवडते. ती ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबकम यजामहे सगळं इतकं छान म्हणते देवपूजेत की विचारू नका. हाय करा. हाय. तू कुठे चालली सखी? क्लिप लावली. पण तू कुठे चालली? काय आणि मम्माला का बरं? मला नाही यायचं ना, मी नाही येत. तू जाते का? मी थांबू घरीच? बाई मी रडून देईल. मी ना मुद्दामून लिफ्ट मध्ये थांबून घेतलं होतं की सखी मला नाही यायचं, तू चल ना. तू का बरं थांबला? मी विचार करतो कुठल्या तू तुझ्याप्रमाणे चल. तर ना मी तिला म्हटलं जा, मी नाही येत लिफ्ट मध्ये, तुला तर फक्त पापा लागतो ना. तर ती निखिल तिला म्हणत चल जाऊ दे मम्माला इथे सोडू, आपण जाऊ पुढे. ती जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तिथे हल्ली नाही. माझ्या ड्रेसला सोडून ओढून मम्मा चल ना, हे मम्मा चल ना. तुला मम्मा आवडते? मला पण माझी शोकी खूप आवडते. आय लव्ह यू. नाही बाबा, आम्हाला गाडीत बसला की सगळं पुढे पाहायचं. जाऊ दे बाबा, घरी जायचं का आपण? ए घरी जायचं सखी आपण? हा घरी जायचं बेटू? चल ना घरी जाऊ ना. भूर जाऊ. हे गोंडूला, हे गोंडूला ती माझ्यासारखंच फुल बटाक बाबांनी खाली जाऊ आपण. ए आणि मिकी माऊस मध्ये जायचं का? जाऊ ना मिकी माऊस मध्ये. कुठे आहे मिकी माऊस? गेली आहे नाही. चलो आता आल्यावर पुढची कहाणी सांगते. तर छान पाडव्याची झोप काढली, घरातली कामं आवरली. काय बाहेर आहे का मिकी माऊस? आणि ती क्लिप कोणी लावून दिली ग तुला? बाय द वे आम्ही त्या दिवशी ना डायरेक्ट पैसे पे केले. मला काल का परवा बिल आलं. सखीच्या हेअरकटचे किती पैसे दिले निखिल आपण? पण नाही तुझ्यामुळे द्यायला लागले मला. 975 रुपये सखीच्या हेअरकटचे. इतकं वाईट वाटलं मला ना. सखीचा हेअर वॉश केला ना काही ना काही. आणि माझा पण हेअरकट होता ना, त्याचे पण हेअरकटचे एक्स्ट्रा घेतले काहीतरी 700 रुपये आणि हेअरकटचे 1000 रुपये. असे खूप पैसे आम्ही देऊन आलोय. पण ठीक आहे, माझा हेअरकट तरी मी म्हणू शकते की चला यार केला, लागले पैसे. पहिल्यांदा एवढा खर्च केला मी. पण सखीचे 975 रुपये किती वाईट ना. काय घेणार नाही सखीला. चलो आम्ही चाललोय बाहेर, आल्यावर सांगते. तर आमच्या गोष्टी ऐका. सखी पूनमला आवाज दे. पूनमला म्हण ना, पूनम म्हण ना. पूनम. बर दीपकला आवाज दे. दीपक म्हण. दीपक
दीपक म्हणायचं. नाही मामा म्हणे सांगते. तिला कितीही कोणीही सांगितलं तिच्या डोक्यात फिक्स आहे. जर मी कधी असा आवाज दिला पूनम ती पूनम नाही म्हणायचं, मामी म्हणायचं. आणि हा निखिल आहे का? निखिल म्हणायचं. पापा गाडी चालवतोय. बोलायचं नाही का पापा गाडी चालवताना? त्रास नाही द्यायचं तिला सांग. त्रास नाही द्यायच्या. अरे सगळ्यांना सांग गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. अगं बाई ग. आमच्या बापाची कधी दाढी आणि केस येतं असं झालंय आम्हाला. ही कोण आहे का? याच्यात कोण आहे? फोन मध्ये कोण आहे? नाही सखी नाही, गोलू आहे ती. गोलू नाही तिला सांग. गोलू आहे ती माझी. बरं गोलू कोणाची आहे? आणि अगं बाई आमचा इतका जीव आहे गोलू मध्ये पण. हो माझी. हे आपली फेवरेट पोज आहे, फेवरेट. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो. निखिल दुपारी मला अचानक बोला आमचं सगळं आवडल्यावर चल तर मग तुला काहीतरी गिफ्ट घेऊन देतो पाडव्याचं. अगदी अनएक्सपेक्टेड होतं की आज निखिल मला काही घेऊन देईल. दरवर्षी आम्ही पाडव्याला काहीतरी घेतो बट ह्यावेळेस असं काही आमचं ठरलेलं नव्हतं. नीज लाईक चल ह्यावेळेस तुला काहीतरी घे. कट्टू रात्र आणि मी खूप दिवसांनी तुमच्याशी अशी डायरेक्टली बोलते असं मला वाटतं ह्या सोफ्यावर. इथे तुमच्याशी बोलल्यानंतर खूप वेळ झालाय. आज खूप दिवसांनी पुन्हा असं काहीतरी बोलते आणि मला असं आवडतं कारण की तुम्हालाही माझ्या गप्पा ऐकायला आवडता. तर सध्या माझ्या जीवनात काय चालू आहे ते मी सांगते. सध्या माझ्याकडे कामवाल्या मावशीच टिकत नाहीये. मी सुरुवातीला आली त्याच्या आधीच माझ्या ज्या आत्ताच्या कामवाल्या मावशी त्या निघून गेल्या. मी असं यावेळेस फरचीला आणि त्याला बंद केलं. मी फक्त भांड्यांना ठेवलं होतं. बट ज्या भांड्यांना येत होत्या त्यांचं पण असं झालं की पहिल्या ज्या आल्या त्या 3 दिवस आल्या नाही 4 दिवस आल्या, त्यात पण 1 दिवस सुट्टी मारली. त्यांना पण त्यांनी औषध काहीतरी घेतलेलं होतं. त्यांना फोन केला, त्यांचे मिस्टर बोलले की नाही ती ॲडमिट आहे वगैरे वगैरे. मला पण रिस्की वाटलं. म्हटलं तुमचे काय पैसे असतील ते घ्या, पण मला पण अशा केसेस किंवा कंटिन्यू करेल मला पण मुळात भीती वाटते. ते झालं. इकडून तिकडून तिसऱ्या मावशी शोधल्या. त्या येत होत्या. आज खूप भांडी होती, त्या आल्याच नाही. मग मी कॉलेज करत होते. परत एकदा कॉल केला तेव्हा त्यांचे मिस्टर बोलले की तिला ना असं त्रास आहे की ती कधी पण बेशुद्ध होऊन जाते कुठे पण. आणि आज पण सकाळी तसंच झालंय आणि आज पण त्या नाही आल्या. आणि मुळात हे मला खूप रिस्की वाटतं की यार कोणाच्या जीवाला कधीच काही होऊ नये. बट हे माझ्या घरात जर झालं की त्या बेशुद्ध वगैरे पडलं तर मीच हायपर होते, मलाच भीती वाटते. सो आता आय डोंट थिंक ह्या पण कंटिन्यू होतील. आणि मी आली तेव्हा माझी मनस्थिती होती भांडी करायची, आपल्याला भांडी पण करायची. जशी माझी आत्ता मनस्थिती आहे की आपल्याला झाडू पोछा करू शकतो, जो की मी करते. बट भांड्यांची मनस्थिती ह्या मागच्या 3-4 दिवसांमध्ये माझी निघून गेली होती कारण कोणीतरी मदतीला येत होतं. पण आता नवीन मावशी शोधेपर्यंत जरा अवघड होतं. त्याच दुःखातून मी बाहेरच होती, भांडी वगैरे घासून जे काही होतं ते. तेवढ्यात ना मी भक्तीशी बोलत होती. माझ्या आईची मला 2-3 कॉल आणि मी ना काय झालं आमचं माझं परवा आईशी फोनवर भांडण झालं की मी आईला म्हटलं की मी कधीही तुला फोन केला काय तुझं असं असतं की था मावशीचा कॉल चालू आहे किंवा माझा फोन चालू असताना जर वरतून आला मावशीचा कॉल, दादाचा कॉल, वहिनीचा कॉल, ती कट करते आणि शी इज लाईक थांब मी तुला थोड्या वेळाने करते, जो काही ती करत नाही. मलाच झालं की परवाच मी अशी म्हणते की आता मी तुला फोन नाही करणार, तूच मला फोन करायची जेव्हा गरज असेल तेव्हा. बेटू मला बोलू दे ना सगळ्यांशी. आणि आज मी भक्तीशी बोलत होते, तिची मला एकदा फोन आला, मी कट केला. पुन्हा दुसऱ्यांदा आला, मी कट केला. तिसऱ्यांदा भक्तीला म्हटलं थांब बघू दे आईचं काय झालं. आई मला तिकडे म्हणते अगं पप्पाचा फोन रेल्वेतून चोरीला गेला आहे, काय करता येईल. आणि मला झालं मुळात मला पप्पा शेगावला गेले हेच माहीत नव्हतं कारण ते आत्ताच जाऊन आले होते. ते मोस्टली महिन्याच्या एंडला जातात. बट त्यांचं असं होतं की नाही मला पाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात तिथूनच करायची. ते मागच्या वर्षी पण गेले होते म्हणून ते हट्ट करून गेले होते. काल ऑलमोस्ट कॅन्सल होत आलं होतं आणि मग गेले होते काल. त्याच्यामुळे ते शेगावला गेले हे मला माहीतच नव्हतं. त्यात ते जात आहे की येत आहे, कुठे फोन गेला, कसा गेला, काहीच नाही. पप्पाचा फोन गेला, काय करता येईल ते बघा तुम्ही. मग ना मी दादा आणि माझ्या मामाचा मुलगा आयुष, तो आम्ही फुल ॲपल आय डीला पासवर्ड ट्राय करतो. पप्पा इज लाईक पप्पा माझा जीमेल आहे, माझा ॲपल आय डी आहे, पासवर्ड मला माहीत नाही, शोधा काय करायचं ते करा. आणि ते खूप चिल होते, पप्पा चिल होते. पण आईलाच झालं होतं फोन गेला, फोनमध्ये मेसेज असता, फोनमध्ये हे असतं, फोनमध्ये ते असतं, फोटोज असतात, काय होईल काय तिला म्हटलं चिल. आणि झालं असं ना आजच दुपारी दादाने आईला नवीन फोन घेऊन दिला आणि कट्टू पप्पाचा फोन चोरीला गेला. आणि हे एक्झॅक्ट आमच्या घरासारखं झालं होतं. आई तात्या मार्च महिनाच होता, 8 मार्च होते आमची राही झाली होती त्या दिवशी आई तात्या इथे आले. निखिलने मला गाडी घेतली होती, छोटी ॲक्टिवा. आम्ही त्या गाडीची डिलिव्हरी घेऊन घरी आलो आणि कट्टू घरात फक्त आलो आणि आम्हाला फोन आला होता की आमची घरून बुलेट चोरीला गेली. तर तसंच आज काहीतरी झालंय
की आईला फोन घेतला दादाने आणि तिकडे पप्पाचा फोन गेला. तर खूप माथापच्ची करून फायनली आम्ही ते सगळं जे काही होतं ते लॉक केलं, सिम ते ऑफ करून टाकलं, नवीन सिम घेतलं. असं पण ॲपलची सिक्युरिटीज खूप असतं त्याच्यामुळे तसं काही इश्यू नसतं. पण ते आईला समजावणं अवघड होतं. पप्पा मात्र चिल होते आणि ही इज लाईक मी त्यांच्या मित्राला कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलत होते ना फोनवर की काय काय मला ईमेल आय डी सांगा, हे करा ते करा. आणि इज लाईक तू पण नाट लावत होती, पप्पा फोन बघता, पप्पा फोन बघता, पप्पा फोन बघता. आणि फोन कसा गेला सांगू त्यांचा, त्यांनी फोन चार्जिंगला लावला होता आणि खिडकीतून कोणी फोन उचलेल म्हणून त्यांनी खिडक्या बंद केलेल्या होत्या. पण ती जी ट्रेन होती ती प्रॉपर रिकामी होती. त्याच्यामुळे पप्पांचं असं म्हणणं की त्यांचा जेव्हा डोळा लागला तेव्हा तो चोर तिथून येऊन तो फोन घेऊन गेला विथ चार्जर. असो आता त्यांचं असं म्हणणं आहे की आता मला माझे सगळे फोटोज पाहिजे ते कसे मिळतील, काय मिळतील. त्यांना पुन्हा एक फोन घ्यावा लागणार आहे सेम ॲपलचा, ज्याच्यामुळे ते येऊ शकतं. ॲपलचा नाही घेतला तर ते येणार नाही. त्याच्यावरनं त्यांची हे चालू होती की आता हे का ना आता ते का, बघू आता त्यांचं तसं काय होतंय. बट मला आज झालं होतं की खरंच यार मी पप्पांची सारखी मागे लागायची की नका खेळू फोन, नका हे करू. आणि मुळात त्यांचा फोन 80% चार्ज होता तरी पण त्यांनी तो चार्जिंगला लावला होता. असो त्यांचा तो फोन गेला. मग बराच वेळ आमचा त्याच्यात गेला. त्याच्यानंतर निखिल मला म्हणतो की चल तनू आज तुला काहीतरी घेऊयात. आणि मला झालं की मला काय घ्यायचं आहे. दरवर्षी पाडव्याला आम्ही काहीतरी घेतो बट काहीतरी ठोस घेतो. आणि इज लाईक की ह्यावेळेस तुला काहीतरी घे तनू. सो असं काइंड ऑफ छान वाटतं जेव्हा असं कोणी म्हणतं इज लाईक चल तू घे तुला काय घ्यायचं ते. तर मी असे छानसे मोत्याचे कानातले घेतलेत. हे त्याच्या चॉईसचे आहेत आणि त्याने मला सांगितलं घेताना की हे आत्ता वापर, 4 वर्षांनी माझ्या लेकीला परत कर. तर तुम्ही विचाराल त्याच्या आधीच सांगते हे 4 ग्रॅमचे आहेत आणि हे खूपच सुंदर आहेत. मी बऱ्याच डिझाईन बघितल्या बट मला असं पण मोती घ्यायचा होता. मी आधी तनिष्कमध्ये गेले होते, तिथे पण बऱ्यापैकी मोतीचं शोधलं मी पण मला असं काही सापडलं नाही. बट इथे पण मी दुसरे काढले होते. हा अगदी लास्ट मोमेंटला निखिलला मला ना काय म्हणतात रे निखिल त्याला, कुड्या घेऊन द्यायच्या. तर त्याचं असं होतं त्या कुड्या घे, मला हौस आहे की तू त्या घालाव्यात म्हणून. आणि मी त्या बघितल्या बट त्या खूप मोठ्या होत्या, मला सूट नव्हत्या करत. आणि त्या काइंड ऑफ माझ्याकडे ट्रॅडिशनल कानातले आहेत असे वरचे. तर त्याला म्हटलं चल हे, तर हे पण त्याच्या चॉईसचे आहेत आणि मला पण खूप आवडलेत. तर हे जी वरची रिंग आहे ना ती खूप जाड आहे, तर याच्यात छोटी दिसत असेल. आणि मुळात माझा चाफा छोटा आहे ना त्याच्यामुळे ते प्रॉपर असे भरले जातात आणि मला आवडतंय. सो असं छानसं गिफ्ट मिळालं आहे. आणि आमच्या आईंकडे मोत्याचे कानातले होते ना ते मी बऱ्याच दिवस यूज केले आहेत अजून पण ते आईंकडे आहेत. तर मला ते पण खूप आवडायचे, ते पण माझ्या चेहऱ्याला सूट करायचे. तर आता काही दिवस तर आता मी हे वेअर करेल कारण नवऱ्याने खूप हौशेने घेऊन दिले आहेत. अगदी अनएक्सपेक्टेड होतं त्याच्याकडनं की चल घे, कारण की दरवेळेस त्याचं असतं की नाही कॉईन घे हे नको घेऊ, कारण त्याचं पण मेकिंग चार्जेसमध्ये खूप जीव जातो. बट ठीक आहे यार, त्याने स्वतःहून म्हटलं आणि मला त्याच्या चॉईसने घेऊन दिलं. सो इट मीन्स अ लॉट. सो थँक्यू निखिल, मी सगळ्यांसमोर म्हणते तुला. आणि असा काहीसा होता आपला आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला माझं आजचं हे बोलणं खूप मनापासून आवडलं असेल, कारण आपण खूप दिवसांनी असं बोलतोय. जर व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. इथपर्यंत आला आहात तर खाली एक छोटा हार्ट तो बनता. याच्या व्लॉगमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल तेही सांगा. आपल्याला क्वेश्चन आन्सर घ्यायचे की तुम्हाला अजून काही बघायला आवडेल ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.